महाडमध्ये पूरस्थितीची निर्माण झालेली आहे. रायगडमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला आहे आणि गावांचा संपर्क तुटलेला आहे. काय सांगणार? ही गोष्ट खरी आहे की यंदा पाऊस 1 महिना उशिरा जरी सुरू झाला असला तरी इतका पाऊस एकाएकी एवढा मोठ्या प्रमाणात पडेल असं वाटलं नव्हतं. परंतु अल निनो सारखं संकट या ठिकाणी येऊ शकतं हे फार पूर्वी आपल्या सर्वांना कळलेलं आहे आणि कळलेला असल्यामुळं त्याचाच परिणाम आता या ठिकाणी दिसतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण रायगड आणि कोकण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं सगळे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. पूर्णपणे वाहतूक ही ठप्प झालेली आहे. कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी दुर्घटना घडतायत. हा खूप चिंतेचा विषय आहे, काळजी करण्यासारखा विषय आहे. काय नियोजन सध्या केलं जात आहे? काय सांगणार? असं आहे की सरकारकडून कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही. सरकार कोणत्याही प्रकारे सावध नाही. पूर येईल जाईल, माणसं मरतील, गुरढोरं वाहून जातील, लोकांची घरं पडतील, रस्ते त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं ते खचून जातील आणि आम्ही नवीन टेंडर काढू, नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमू आणि नवीन टक्केवारी आम्ही खायला मोकळे झालो. अशाच गुरमीमध्ये सरकार आहे. सध्या बातमी आपण पाहतो. बुकिंग लिंकवरती सुरुवातीला खड्डे पडले, आता दरड बसले. याचाच पट्टा मुंबई पुणे वाहतुकीला बसताना पाहायला मिळतो. तेच मी सांगितलं की सत्ताधारी इतक्या गुरमीत आहे की आम्ही एखादा रस्ता खचला काय, एखादं घर चाळी पडल्या काय, रस्त्यावर झाडं पडून माणसं मेली काय, मॅनहोल मध्ये जाऊन माणसं मेली काय, लोकांची गुरढोरं वाहून गेली काय, लोकांची शेती पाण्यामध्ये पूर्णपणे वाहून गेली काय, याचं सरकारला सुख ना दुःख, देणं ना घेणं. आमची सत्ता अबाधित आहे आणि सरकार खूप मोठ्या एका घमेंडीमध्ये आहे. त्याचा विचार जनतेनं करायला पाहिजे. सरकार म्हणतं लोक आमचे खासदार निवडून देतात, लोक आमचे आमदार निवडून देतात, लोक आमच्या जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडून देतात, लोक आमच्या नगरपालिका महानगरपालिका निवडून देतात. त्यामुळं आम्ही जे करतोय आणि आम्ही जे वागतोय ते बरोबर आहे अशा पद्धतीच्या एका घमेंडीमध्ये सरकार वावरतंय. आणखीमध्ये मोठी दुर्घटना घडली. 3 मजली इमारत कोसळली, 6 जणांचा मृत्यू झालाय. तेच सांगितलं काय मी आता. घरादारांचा उल्लेख तोच केला की 6 माणसं मेली मानखुर्द मध्ये. काय सांगतं सरकार, काय सांगतं प्रशासन? आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे. ही नोटीस देण्याची पद्धत मी अनेक वर्ष जवळून बघितलेली आहे, अनेक वर्ष जवळून बघितलेली आहे. नोटीस द्यायची, महसूल विभागामार्फत आपलं काम झालं. त्यांना काय सांगायचं की तुमची इमारत धोकादायक आहे, तुम्ही कुठेतरी स्थलांतर करा. कुठे स्थलांतर करणार? स्थलांतराकरता तुम्ही काय व्यवस्था करताय? म्हणजे नोटीस दिली की आपली जबाबदारी संपली. अशाच एका आविर्भावामध्ये प्रशासन आणि सरकार आहे. रायगडकरांना काय आव्हान करायला? आव्हान एवढंच करणार आहे की बाबांनो रे, संकट खूप मोठं आहे आणि या संकटाच्या कालावधीमध्ये सर्वांनी काळजी घेऊनच आपले दैनंदिन व्यवहार करावे. अडीअडचणीमध्ये एकमेकाच्या पाठीशी उभं राहावं, एकमेकाला मदत करावी आणि या संकटावर मात करण्याकरता मानसिक दृष्ट्या आपण सर्वांनी खंबीरपणे या संकटाचा सामना करावा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत.